ओम नमः शिवाय. मी आता एका शिवभक्ताची कथा सांगणार आहे. तुम्ही ती कथा शेवटपर्यंत ऐका. कथा आवडल्यास तुम्ही कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. ही कथा श्रीकराची कथा आहे. आईच्या कडेवरून खाली उतरल्यावर तो गोपाळ बाळ त्यांच्या घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला. तिथे शिवलिंगासारखा एक गोलाकार पाषाण होता. त्याने त्याभोवती मातीची वेदिका तयार केली. मग स्वहस्ते तयार केलेल्या त्या शिवप्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला. त्यावेळी तिथे कोणीच नव्हते, म्हणून तो एकटाच शिवपूजेचा खेळ खेळत होता. त्याने अनेक लहान दगड जमवले आणि पद्मासन घालून बसला. मग राजांनी केलेली पूजा आठवून शिवजींना एक एक उपचार अर्पण करू लागला. त्याला मंत्र, ध्यान, आसन या गोष्टी कशा माहीत असणार, पण तरीही तो प्रेमाने पूजन करत होता. त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला. हिरवे गवत व सुगंध नसलेली रानफुले वाहिली. परिमल द्रव्य म्हणून मातीची उधळली. धूपदीप नैवेद्य म्हणून पाषाणच वाहिले आणि ओंजळीत माती घेऊन तीच पुष्पांजली म्हणून समर्पित केली. मग त्याने हात जोडले, डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागला. थोड्याच वेळात त्याला दृढ ध्यान लागले. तो देहभान विसरला. तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हाका मारू लागली. तिने बऱ्याच हाका मारल्या, पण त्याने प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे तिला काळजी वाटू लागली. ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली. तो शेजारच्या ओसाड झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडला. ती म्हणाली, बाळा, तू इथे काय करतो आहेस? जेवायला चल. पण तेही त्याला ऐकू गेले नाही. तेव्हा ती रागवली. तिने पुढे जाऊन त्याने रचलेल्या दगडांचे लिंग व वेदिका उधळून टाकली आणि चल उठ, जेवायचे नाही का असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठवू लागली. तेव्हा तो भानावर आला. त्याने डोळे उघडून पाहिले. त्यावेळी त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झालेली पाहून त्याला मोठा धक्का बसला आणि वाईटही वाटले. शिव शिव, हे काय झाले असे म्हणून तो छाती पिटत आक्रोश करू लागला आणि आता मी प्राणत्यागच करतो असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला. हे त्याचे भलते आचरण पाहून त्याच्या आईलाही संताप अनावर झाला. कार्ट्या, तुला उपाशी राहायचे तर राहा, तुझ्या मागे हिंडायला मला वेळ नाही असे म्हणून ती तरातरा निघून गेली आणि जेवण उरकून गवताच्या चटीवर पांघरून घेऊन झोपली. इकडे आपण केलेली पूजा मंगली म्हणून तो गोपाळ बाळ, हे शिवशंभू, हे महाकालेश्वरा असा विलाप करत रडत होता. तेव्हा त्या लहानग्या भक्ताचा मनोभाव पाहून लीला नाटकी कैलासस्थानी तिथल्या तिथे एक अद्भुत चमत्कार केला. त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित भव्य शिवमंदिर निर्माण केले. त्याचे खांब हिऱ्याचे होते आणि कळसही नानविध दिव्य रत्नांनी झळकत होता. त्याची चारही महाद्वारे रत्नमंडित व नक्षीदार होती. त्याच्या गाभाऱ्यात चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय दिव्य लिंग होते. त्या मुलाचे डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही. आपण स्वप्नात आहो की स्वर्गात त्याला काहीच कळेना. त्याने गाभाऱ्यात जाऊन शिवजीचे दर्शन घेतले. तिथे राजोपचार म्हणजे सर्व मोठे उपचार असलेली पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली. त्यावेळी त्याला झालेला आनंद काय वर्णन करावा. तो हर्षाने नाचू लागला. त्याने शिवजीच्या भक्तिभावाने षोडोपचार पूजा केली, पुष्पांजली वाहिली. मग अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला. ते पाहून संतुष्ट झालेले प्रभू त्याच्या सन्मुख प्रकट होऊन म्हणाले, बाळ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तरी वरदान मागून घे. तेव्हा तो गोपाळ बाळ म्हणाला, देवा, माझ्या आईने तुमची पूजा उडवून लावली, म्हणून तुम्ही रागवू नका. हा तिचा अपराध पोटात घाला, तिला क्षमा करा. शिवजींनी मंद स्मित करून ते मान्य केले. तेव्हा त्याला हायसे वाटले. तो पुढे म्हणाला, देवा, थोडा वेळ थांबाल, मी माझ्या आईला तुमच्या दर्शनासाठी घेऊन येतो. तेही त्यांनी मान्य केले. तो घराकडे धावला तर काय आश्चर्य, तेही भव्य दिव्य झाले होते. एखाद्या रत्नखचित राजप्रसाद असावा तसे. तिथे त्याची आई रत्नमय दिव्य मंचकावर झोपलेली दिसली. तिच्या सर्वांगावर नानाविध अलंकार होते. तिचे स्वरूप पालटलेले होते. ती अतिशय सुंदर दिसत होती. त्या बाळाने तिला उठवले व म्हणाला, ए आई, उठ ना, माझ्याबरोबर चल, भगवान शंकराचे दर्शन घे.
त्यांचे देऊळ केवढे मोठे आहे बघ. ती उठली. सभोवती दृष्टी टाकताच तिच्या आश्चर्यावर पारावर राहिला नाही. आपण तर झोपडीत होतो, आता एकदम प्रासादात. काय नवल आहे. ती संभ्रमात पडली. तिने आपल्या मुलांकडे पाहिले. त्यावेळी त्यांच्या निरागस डोळ्यात विलक्षण तेज दिसत होते. तो तिला शिवजींच्या दर्शनासाठी चल असे म्हणत होता. ही सर्व महाकालेश्वराची कृपा आहे हे तिने ओळखले. त्यांच्या प्रसादाने तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले होते. हे आपल्या मुलांमुळे घडले म्हणून तिने त्यांना हृदयांशी धरले व त्याला घेऊन बाहेर आली. तेव्हा आपले घर राजाप्रसादासारखे भव्य दिव्य झाले असून त्याच्या शेजारी रत्नखचित शिवालय आहे हे पाहून तिच्या मुखावर आश्चर्य आणि आनंदाचे संमिश्र भाव उमटले. ती तत्काळ शिवालयात प्रवेशली. तिथे तिलाही शिवदर्शन झाले. अनंतकाळ तपश्चर्या करणाऱ्यांनाही ज्याचे दर्शन दुर्लभ ते महाप्रभू कैलासनाथ एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्याच्या मातेला दर्शन देऊन अंतर्धान पावले. ती धन्य झाली. आपल्या मुलांचे किती कौतुक करावे असे तिला झाले होते. तिने त्याचे मुख कुरवाळले व त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरू लागली. मग तिला राहावेना. तिने राजमहालात जाऊन चंद्रसेनांना सर्व वृत्तांत सांगितला. आपल्या आराध्य देवतांची म्हणजेच भगवान महाकालेश्वराची ती अद्भुत करणी पाहण्यासाठी ते त्वरेने तिथे गेले. अचानक उद्भवलेले हे रत्नखचित शिवालय पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. गोपाळ बाळा, धन्य आहे तुझी शिवशक्ती असे म्हणून त्यांनी त्या मुलाचे पायच धरले. ही वार्ता अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी लोटल्या. प्रत्येकजण त्या बाळाचे कौतुक करत होता. बाहेर वेढा घालून बसलेल्या शत्रुपक्षातही बातमी पसरली. मग काय विचारता, त्यांनाही चैन पडेना. आपला येण्याचा उद्देश, आपला द्वेष या सर्व गोष्टी बाजूला सारून त्या सर्व राजांनी चंद्रसेनाकडे निरोप पाठवला. अवंती रेश, तुम्ही धन्य आहात. धन्य आहे तुमचे प्रजाजन. तुमची शिवशक्ती खूप थोर आहे आणि ज्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहेत त्या तुमच्याशी वैरभावना धरण्यात आमचे अहितच आहे हे आम्ही जाणतो. म्हणूनच आम्ही आमच्या दुर्वासना बाजूला ठेवून तुमच्या भेटीला येण्याची इच्छा व्यक्त करत आहोत. आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यावयाचे आहे आणि शिवमहाप्रभूचे अगाध लीला कर्तव्य प्रत्यक्ष पाहायचे आहे. म्हणून कृपा करून आम्हाला अनुमती द्या. तो निरोप मिळताच चंद्रसेनांनी युद्धाला विराम दिला आणि प्रधानासमवेत नगराबाहेर येऊन सर्व राजांना प्रेमाने भेटले. त्यांना मिरवणुकीने सन्मानपूर्वक नगरीत घेऊन आले. अवंती म्हणजेच उज्जयिनी 7 श्रेष्ठ नगरीमध्ये तिची गणना होती. तिची अद्भुत रचना पाहून त्या सर्वांना मोठे नवल वाटत होते. त्यांनी त्या दिव्य शिवालयापुढे लोटांगण घातले आणि त्यांची अद्भुत कथा ऐकून आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. मग त्या लहानग्या गोपाळ बाळाला वंदन करून म्हणाले, बाळ, भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर काय घडू शकते हे आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. गवताच्या झोपडीचे सुवर्णसदन झालेले पाहत आहोत. शिवकृपेने शत्रूही मित्र होतील. सर्व प्रकारच्या सिद्धी घरीदासी होऊन राहतील. त्या इच्छित कामना पुरतील. अंगणातले वृक्ष कल्पतरू होतील. मुखा विद्वान पंडित होईल. पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावेल. जन्मदास दृष्टी मिळून तो रत्नपारखी होईल. मुका उत्तम वक्ता होईल. रंकाचा राव होऊन तो सार्वभौम सत्याधीश होईल. चिंतामणी सारखे अनमोल रत्न सहज हाती येईल. त्रिभुवनात कीर्ती होईल. सर्व राजे वंदन करतील. कणावी तिथं गुप्त खनिजी सापडतील. फारसा अभ्यास नसला तरी वेदाचा अर्थ कळेल. सर्व प्रकारची कौशल्य प्राप्त होतील. हे गोपाळ बाळा, ते उमारमन तुझ्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तुला दर्शन दिले म्हणून तू धन्य आहेस. तुझ्यासारखे प्रजाजन लाभणे ही सद्भाग्यच आहे. गो ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारे नृपराज चंद्रसेनही धन्य आहेत. अशा प्रकारे तिथे मोठी यात्रा लोटली असताना आणि सर्व राजे त्या गोपाळ बाळाचे कौतुक करत असताना पवनसुत हनुमान तेथे प्रकट झाले. अंजनी कुमार, रामचरणीचे भ्रमर असलेल्या सीतामाईंना दिलासा देणाऱ्या, लंकेचे दहन करणाऱ्या, कामदेवांवर विजय मिळवणाऱ्या, द्रोणाचलाला उपटून नेणाऱ्या, लक्ष्मणाचे प्राण वाचवणाऱ्या, अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर बसून त्यांचे रक्षण करणाऱ्या, स्वपराक्रमाने 14 भुवनी महान कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या, 11वे रुद्रावतार असलेल्या त्या कपिश्रेष्ठ मारुतींना पाहून उपस्थित लोकांना अपार धन्यता वाटली.
सर्व राजे त्यांच्या चरणी लोटले. हनुमंतांनी त्या गोपाळ बाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याला नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. त्यानंतर न्यास, मातृका, ध्यान कसे करावे ते शिकवले. प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली. मग त्याच्यावर कृपादृष्टी टाकून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. त्याच्या प्रसादाने त्याला 14 विद्या व 64 कला प्राप्त झाल्या. हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टींचे स्पष्ट ज्ञान झाले. त्यांनी त्यांचे श्रीकर असे नामकरण केले. तेव्हा सर्व राजे त्या गोपाळ बाळाचा जयजयकार करू लागले. देवांनाही त्यांच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. हनुमंत त्या मुलाला म्हणाले, श्रीकरा, तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल. तुझ्या 8व्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म होईल. ते गोपांचे अधिपती असतील. भगवान विष्णू वसुदेव देवकीचे पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतील. तेव्हा हे नंद धर्मपिता होऊन त्याचे संगोपन करतील. ते श्रीकृष्ण गोकुळात अनंत लीला करतील. कंस व शिशुपालादिकांचा वध करून पृथ्वीवरील दैत्यभार उतरतील. ते पांडवांचे पालक व रक्षक होतील. त्यांच्याकडून कौरवांचा नाश घडवून आणतील. जपमाळ्याचे मणी जसे परतून येतात तसे श्रीहरींची अवतार स्थिती आहे. ते भक्तांसाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतात. हनुमंतांनी श्रीकराला अनेक शुभाशीर्वाद दिले आणि ते अंतर्धान पावले. तेव्हा सर्व राजांनी श्रीकराच्या सद्भाग्यांची प्रशंसा केली. त्यांच्याबद्दल धन्योद्गार काढले. प्रत्यक्ष रामभक्त हनुमान ज्याचे सद्गुरू आहेत त्याला कसली कमतरता असो. चंद्रसेन राजांनी सर्व भूपतींचा वस्त्रे आभूषणे देऊन थोर सन्मान केला. तेही आनंदाने स्वस्थानी परतले. मग श्रीकर व चंद्रसेन नित्य नियमाने प्रदोष व सोमवार व्रत करू लागले. ते दोघे उत्साहाने शिवरात्री साजरी करत, याचकांना दानधर्म करत आणि शिवललाचे श्रवण करत त्यांनी आपले आयुष्य शिवभक्तीतच व्यतीत केले. त्यांना अंती परमगती मिळाली. ते शिवपदास पोचले. या अध्यायाचे पठण करणाऱ्या भक्ताला आयुष्य, आरोग्य, धनसंपदा व उत्तम संतती प्राप्त होईल. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असे लिहा.